श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रचंडे ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मी आज तुम्हाला माझा एक मित्र आहे किरण सुर्वे, त्यांनी त्याचा जो अनुभव सांगितला स्वामींबद्दलचा तो आज मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आम्ही दोघं एकाच शाखेमध्ये ऑपेरा हाऊसला कामाला होतो बँकेमध्ये आणि एकदम निस्सिम स्वामी भक्त. तो जरी माझा मित्र असला तरी माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 22-23 वर्षाचा फरक असेल. कारण मी ज्यावेळेस माझी सर्व्हिस 17-18 वर्ष झाली होती तेव्हा त्यांनी बँक जॉईन केली होती ऑपेरा हाऊसला आणि मला 17-18 वर्ष झाली होती. तर ह्याच्यामध्ये मैत्री कशी होते तर मैत्रीला वयाचा काही संबंध नसतो मैत्रीशी, पण आमचे विचार आणि आमचा स्वभाव खूप मिळता जुळता होता. तोही स्वामींची भक्ती करत होता, मीही स्वामींबद्दल मलाही खूप म्हणजे माझा आराध्य दैवत स्वामी हे चालू होतं. तर काही दिवसानंतर माझी ट्रान्सफर झाली सेंट्रल ऑफिसला आणि किरणला प्रमोशन मिळालं आणि तो बीडला राक्षस भवन म्हणून गाव आहे तिथे तो त्या शाखेमध्ये तो सर्व्हिस मॅनेजर म्हणून तो तिथे गेला. आणि सर्व्हिस मॅनेजर असल्यामुळे काय असतं की बँकेची एक चावी त्याच्याकडे असते आणि एक चावी जो असिस्टंट म्हणजे कॅश ऑफिसर असेल किंवा सिनियर स्पेशल असिस्टंट वगैरे असतात त्यांच्याकडे एक चावी असते. म्हणजे दोघं जेव्हा दोघांच्या चावीनेच बँक उघडू शकतो किंवा कॅश डिपार्टमेंट म्हणजे काही असेल ते दोघांच्या चावीशिवाय ते उघडता येत नाही. आता हा बीडला गेल्यानंतर त्यांनी त्याचा जो अनुभव सांगितला तो मी तुमच्यासमोर म्हणजे त्याच्या शब्दातच थोडा मांडण्याचा मी तुम्हाला तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. होळी होती आणि म्हणजे 1-2 दिवसानंतर होळी होती आणि होळीची एक दिवस रजा होती. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण एक दिवस रजा आहे तर आपण मुंबईला जाऊन येऊया म्हणून. आता दुसऱ्या 2019ची ही गोष्ट आहे असं तो म्हणाला. 2019 त्या वर्षी होळी रंगपंचमी ही गुरुवारी होती असं त्यांनी सांगितलं. गुरुवारी तर बुधवारी तो संध्याकाळी सगळं बँकेचं सगळं काम वगैरे आटपल्यानंतर EOD करण्यासाठी EODच्या प्रोसेसिंगला बसला. EOD म्हणजे आता जी बँकिंग टर्म आहे. EOD म्हणजे एंड ऑफ द डे म्हणजे सगळं कामकाज झाल्यानंतर आपण कम्प्युटरला आपलं कम्प्युटरायझेशन हे करतो प्रोसेस करतो म्हणजे सगळ्या बँकेचा जो कारभार असतो तो सगळा उतरवला जातो आणि सगळ्या त्या शीट्स तयार होतात फायनल आणि मग ते प्रोसेसिंग असतं त्याला EOD म्हणतात. बँक एंड ऑफ द डे असं त्याचं तर नाव आहे. तर तो करायला बसला आणि त्यांनी ठरवलं होतं की हे सगळं झाल्यानंतर रात्री 8ची बस होती बीडवरनं मुंबईला येण्यासाठी. तर म्हणाला रात्री 8च्या बसने आपण जाऊया म्हणून तो प्रोसेसिंगला त्याने EOD प्रोसेसिंग लावलं आणि तो खुर्चीवर बसला होता. बसून त्याने तोपर्यंत सगळा स्टाफ निघून गेला होता कारण ब्रांच तशी छोटीशीच होती म्हणजे जवळजवळ एक 5-6 माणसांचाच स्टाफ होता हा. आणि तो बँकेमध्येच राहत होता, वरती बँकेमध्येच तो राहत होता. ते EOD लावायला तो बसला आणि निवांत डोळे बंद करून बसला होता म्हणजे झोपला नव्हता, डोळे बंद करून बसला होता. ते सगळं EODचं प्रोसेस वगैरे सगळं झालं. हा जागा झाला म्हणजे उठला आणि मुंबईला यायला निघाला. मुंबईला 8च्या बसने 8च्या एसटीने तो मुंबईला आला. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी वगैरे होती ती सगळी त्याने मस्त एन्जॉय वगैरे केलं रंगपंचमी आणि नंतर परत रात्रीच्या बसने एसटीने तो बीडला आला. बीडला आल्यानंतर जेव्हा तो बँक उघडत होता म्हणजे चावी लावत होता इतक्यात त्याच्याबरोबर ज्या मॅडम होत्या म्हणजे सिनियर स्पेशल असिस्टंट त्यांच्याकडे दुसरी चावी असते त्या पण होत्या, त्या आल्या आणि हा जेव्हा चावीने बँक उघडत होता तेव्हा त्यांनी सहज विचारलं, काय किरण काय कसं काय काल कुठे होतात? म्हणाला नाही मुंबईला गेलो होतो. तर त्याच्याकडे असे बघतच राहिल्या. तर हा म्हणतो अशा काय बघतात म्हणून त्यांनी काय दुर्लक्ष केलं आणि मग परत त्यांनी तो दुसरी चावी लावली ते उघडलं. परत आतमध्ये गेल्यानंतर इतर कपाटं होती ती उघडत होती. इतक्यात त्यांनी परत विचारलं, मी काल अक्कलकोटला होते, मी काल अक्कलकोटला गेले होते. तर किरण म्हणाला, अरे वा मस्त छान किती छान असं. मग काल तुम्ही काय केलात?
तर तिने त्या मॅडमने विचारलं, काल तुम्ही काय केलं? तर म्हणाला, मी काल काय नाही, मी मुंबईला होतो, मुंबईला गेलो होतो. परत त्याने विचारलं, तुम्ही मुंबईला होतात काल? तो म्हणाला, हो मी मुंबईला होतो. नाही, तुम्ही काल दुपारी 12 वाजता कुठे होतात? 12, 12:15, 12:30च्या दरम्यान तुम्ही कुठे होतात? तो म्हणाला, मी मुंबईला होतो. म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं की तर त्यावेळेला मी होळी वगैरे, रंगपंचमी वगैरे करून मी अंघोळ करत होतो, स्वामींचं नाव घेत होतो मस्तपैकी. त्यासुद्धा स्वामी भक्त होत्या. तर त्या त्याच्याकडे बघायला लागल्या आणि म्हणजे त्यांना असं वाटलं की हा काहीतरी खोटं बोलतोय. परत त्याने विचारलं की काल तुम्ही मुंबईला होता? तो म्हणाला, हो मी मुंबईला होतो. नाही, त्या म्हणाला, काल तुम्ही अक्कलकोटला होतात. तो म्हणाला, कसं शक्य आहे मॅडम, मी मुंबईला होतो काल. तर त्यांच्या डोळ्यामध्ये ना थोडंसं म्हणजे पाणी आलं त्यांच्या डोळ्यात. त्या म्हणाला, कसं काय किरण शक्य आहे? काल तुम्ही माझ्या एस टीमध्ये होतात, बीडवरून अक्कलकोटला जाण्याच्या एस टीमध्ये तुम्ही होतात. तुम्ही पुढे बसला होतात, मी मागे बसले होते, मी आणि माझे मिस्टर मागे होतो. त्याच्यानंतर तुम्ही अक्कलकोटला प्रसादाच्या लाईनमध्ये पुढे उभा होतात. 15-20 मिनिटांच्या पुढे तुम्ही उभा होतात, आम्ही तुमच्या मागे होतो. मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं, हा किरण आमच्या ऑफिसमधला. त्याच्यानंतर तुम्ही प्रसादाला सुद्धा आमच्यासमोर बसलेला, 2-3 रांगा सोडून पुढे तुम्ही प्रसादाला बसलेला होतात. मी तुम्हाला प्रत्यक्षात बघितलं आहे, तुम्ही होतात काल अक्कलकोटला, तुम्ही मुंबईला कसे काय असू शकता? तो म्हणाला, नाही मॅडम, मी खोटं कशाला सांगेन, मी मुंबईलाच होतो. तर त्या म्हणाल्या, इतक्यात तो किरण म्हणाला, हां मॅडम, असं असू शकेल की कदाचित तुम्ही माझ्यासारखाच तुम्हाला कोणतरी दुसरं दिसलं असेल. त्या मॅडम म्हणाल्या, किरण, मी तुमच्याबरोबर आता जवळजवळ 1.5 वर्ष काम करते, तर तुमच्यासारखा माणूस आणि तुम्ही याच्यातमधला मला फरक कळणार नाही का? प्रत्यक्षात तुम्हीच होतात, असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. तेव्हा किरण त्यांना म्हणाला की मॅडम, जर नुसत्या नामस्मरणाने जर मी तिथे पोचत असेल तर ही स्वामींचीच कृपा, असं तो म्हणाला. आणि मग त्याला आठवलं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना, ते मी अगोदर तुम्हाला सांगितलं नाही, कारण का मग म्हणजे तो जो अनुभव होता सांगण्याची जी हे होती ती त्याच्यामध्ये म्हणजे बरोबर ते वाटलं नसतं किंवा त्याची मजा आली नसती. तर काय झालं की तो जेव्हा एवढी करायला बसला होता आणि एवढी करताना मी म्हणाला, तो डोळे बंद करून बसला होता, शाखेमध्ये कोणी नव्हतं. तेव्हा जेव्हा डोळे बंद करून बसला होता त्यावेळेला त्याने झोपला नव्हता, तो नुसते डोळे बंद केले होते. आणि त्यावेळेला त्याला एक दृश्य दिसलं समोर, विजन आपण म्हणतो ना, विजन दिसलं, दृश्य समोर दिसलं की तो अक्कलकोटला चालला आहे आणि अक्कलकोटला जाताना सपाट मैदान आहे आणि तिकडे झाड आहे, वडाच्या झाडाखाली स्वामी बसलेत. आणि असे स्वामी बसल्यात म्हणजे असे पौडलेले आहेत स्वामी, आणि त्यांनी आपला एक डावा हात असा वर एका फांदीला धरला आहे आणि असे झोपलेत. आणि त्यांनी स्वामींनी त्यांना हाताने असं बोलवलं, म्हणजे इशारा केली, इकडे ये म्हणून. तो स्वामींच्या पुढ्यात गेला आणि त्यांनी त्याच्याकडे जी खडीसाखर होती ती स्वामींच्या पुढ्यात ठेवली आणि स्वामींना तो पाया पडला. आता किरण मला सांगतो की प्रत्यक्षात असं एकदम म्हणजे आपण कोणाला पाया पडल्यानंतर आपण कशी समोरासमोर इतक्या जवळ बघतो, तसं मी प्रत्यक्षात स्वामींना इतक्या जवळनं बघितलं. आणि मी फाडकन उठलो, म्हणजे अचानक उठलो मी, म्हणजे जाग आली मला आणि मी बघितलं, अरे वा, मला म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक स्वामींना त्यांनी बघितलं, म्हणजे दर्शन झालं स्वामींचं त्याला. तो काय करायचा हे मी नंतर सांगितलं तुम्हाला. तो काय करायचा की दर गुरुवारी त्याला अशी सवय होती, म्हणजे त्यांनी स्वतःला ती सवय लावून घेतली होती की तो दर गुरुवारी तिकडच्या वाण्याबरोबर एका दुकानदाराबरोबर त्यांनी ओळख करून घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की दर गुरुवारी तू 1.25 किलो खडीसाखर स्वामींच्या मठामध्ये तिथे द्यायची वटवृक्षाला आणि मी तुला पैसे पाठवत जाईन. तर ज्या दिवशी तो मुंबईला आला त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, तू सकाळी जाऊन खडीसाखर दे आणि मी तुला पैसे पाठवेन नेहमीप्रमाणे. आणि मग त्यांनी इथे आल्यानंतर, म्हणजे हा सगळा प्रकार झाल्यानंतर त्यांनी वाण्याला विचारलं की तू खडीसाखर दिलीस का तिकडे? तर तो म्हणाला, हो दिली, पण काय झालं की मी ना सकाळी जाऊ शकलो नाही, मी दुपारी 12 वाजता जाऊन खडीसाखर दिली. हे ऐकल्यानंतर किरण अगदी चाटच पडला. म्हणजे हे जे त्या मॅडमने किरणला बघितलं होतं त्यावेळेला सुद्धा 12, 12:15 वाजले होते. तेव्हा किरण मला म्हणाला की म्हणजे
तो नामस्मरण त्याचं चालूच असायचं. तो म्हणाला की नुसत्या त्या नामस्मरणाने मी अक्कलकोटला पोचलो आणि हे माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोचली आणि माझ्या जे मनामध्ये होतं खडीसाखर द्यायची ती स्वामींपर्यंत पोचली हे दाखवण्याकरता त्यांना मी तिथे दिसलो असावं, म्हणजे प्रत्यक्षात मी तिथे दिसलो. आणि हां, परत अजून तेच सुद्धा सांगितलं मॅडमने की तुम्ही आता जो शर्ट घातलेला आहे ना, आता जे शर्ट आहे तुमच्या अंगावर तोच शर्ट त्या दिवशी सुद्धा होता. म्हणजे हा प्रकार घडला. आणि हे आताच्या जगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये आता ह्याच्यामध्ये सुद्धा असे प्रकार घडतात ही प्रत्यक्षात त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे. आणि जसं त्यांनी मला सांगितलं त्याच्याच शब्दात म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हे आवडलं असेल नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा आणि फॉरवर्डही करा. आणि जर तुम्हाला तुमचे अनुभव सांगायचे असतील काही तर ते तुम्ही मला पाठवू शकता किंवा तुम्ही मला फोनवर सांगू शकता आणि ते अनुभव मी आपल्या चॅनलवर मी सांगण्याचा प्रयत्न करेन जर तुमची इच्छा असेल तरच. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.